नमस्कार पदवीधर मतदार बंधूंनो आणि भगिनींनो, पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची घोषणा झाली आहे हे आपल्या सगळ्यांना माहित आहे आणि आपल्याला हेही माहित आहे की या पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अरुण गणपती लाड हे आहेत। आपल्याला एवढं सगळं माहिती आहे, पण मुख्य गोष्ट मात्र अजून आपल्याला नीटशी माहित नाही, ती म्हणजे ही पदवीधर मतदारसंघाची निवडणूक नक्की काय असते आणि ती कशी पार पडते। आपण सर्वजण विधानसभा, लोकसभा, पंचायत राजच्या निवडणुकांशी परिचित आहोत, पण पदवीधर निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेबाबत थोडीशी संभ्रमावस्था अजूनही दिसते। त्याचसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण गणपती लाड यांचा मी एक प्रामाणिक कार्यकर्ता आपल्याला ही संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय। चला तर मग ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया समजावून घेऊया। सर्वप्रथम नवीन मतदारांना माहीत असावं की पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही ईव्हीएम मशीनवर न होता ती आपला पसंती क्रमांक मतपत्रिकेवर नोंदवून पार पडते। सर्वप्रथम तुम्ही तुमचे मतदार यादीत नाव आहे का व तुमचे मतदान केंद्र कोणते आहे याची पडताळणी करून घ्या। ज्यावेळी तुम्ही मतदान केंद्रावरील तुमचे नाव असलेल्या कक्षात दाखल व्हाल त्यावेळी तुमच्या तोंडाला मास्क असणं बंधनकारक आहे। उपस्थित अधिकाऱ्यांकडून कोरोना या जागतिक रोगाच्या पार्श्वभूमीवर मतदाराचे तापमान तपासून मतदार कोरोना बाधित आहे का याची प्राथमिक चाचणी केली जाईल। एखादा मतदार संशयित आढळल्यास त्याला मतदानासाठी प्रवेश दिला जाणार नाही। मतदानासाठी जाताना मतदाराजवळ ओळखपत्र असणं गरजेचं आहे, कारण मतदान केंद्रावर आल्यानंतर अधिकाऱ्यांकडून ओळखपत्राची मागणी केली जाते। ओळखपत्रावरील माहितीची खातरजमा केल्यानंतरच मतदाराच्या डाव्या हाताच्या बोटाला शाई लावली जाते। त्यानंतर अधिकाऱ्यांकडून मतदाराला विशिष्ट घडी घातलेली मतपत्रिका दिली जाते। सोबत मतदारांना जांभळ्या रंगाचा स्केच पेन उपलब्ध करून दिला जातो। केवळ जांभळ्या रंगाच्या स्केच पेनचाच वापर करून आपल्या पसंतीच्या उमेदवारासमोरच्या रकान्यात तुम्ही 1, 2, 3, 4 असे पसंती क्रमांक लिहू शकता। जांभळा रंग सोडून इतर रंगाचा पेन अथवा स्केच पेनचा वापर करणे, मतपत्रिकेवर खाडाखोड करणे, मतपत्रिकेवर स्वाक्षरी करणे, अंगठ्याचा ठसा उमटवणे, मतपत्रिकेवर स्वतःचे नाव लिहिणे, मतपत्रिकेवर बरोबर चूक अथवा कोणत्याही चिन्हाची खूण करणे असं जर का आढळल्यास आपलं मतदान बाद होऊ शकतं। मतदाराला केवळ एका उमेदवाराच्या रकान्यातच एक हा पसंती क्रमांक लिहिता येईल। हा पसंती क्रमांक लिहिताना मराठी, इंग्रजी अथवा रोमन लिपीतील 1, 2, 3, 4 यांचाही वापर करता येतो। तर मग पदवीधर बंधूंनो आणि भगिनींनो, ही सर्व माहिती पुन्हा एकदा काळजीपूर्वक ऐका आणि 1 डिसेंबर ही मतदानाची तारीख आहे हेही लक्षात ठेवा। 1 डिसेंबर 2020 या दिवशी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत तुम्हाला तुमच्या जवळच्या मतदान केंद्रावर मतदान करता येईल। आणि हे लक्षात ठेवा की पदवीधरांचे आपले हक्काचे पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अरुण गणपती लाड यांनाच पसंती क्रमांक 1चं मतदान करून प्रचंड बहुमतांनी विजयी करा। लक्षात ठेवा, आपलं मत विकासाला म्हणजेच महाविकास आघाडीचे अरुण गणपती लाड यांनाच।